शेर 11 राजापूर विरुद्ध ऑल मिरकरवाडा यांच्यामध्ये होणारा सामना टॉस जिंकला गेलाय. तो ऑल मिरकरवाडा संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि शेर 11 राजापूर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल तो सोहम. लाजवाब गोलंदाजी या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर या ज्याने पेश केली तो सोहम. कालच्या रजनीमध्ये पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे वेगळा कारनामा या गोलंदाजाने केल्या. 3 विकेट त्या षटकामध्ये प्राप्त केल्यात. अफलातून गोलंदाजी सोहमने इथे पेश केले आणि तोच सोहम ऑल मिरकरवाडा संघाच्या बलाढ्य बॅटिंग लाईनअप समोर पहिलं षटक घेऊन इथे दाखल झालाय. जिगरबाज अरबाज स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सन्नान. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. परफेक्ट ब्लॉक होल, परफेक्ट यॉर्कर इथे फेकला गेलाय. बॅट आणि फूट यांच्या मधला जी गॅप असेल तिथे फेकला गेलेला हा बॉल, परंतु तेवढंच प्रॉपरली खेळून काढलाय तो अरबाजने. यस, बॅक टू बॅक दुसरा ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी. यावेळी पंच शॉट पाहायला मिळतोय, परंतु राजा सूद आहे तिथे आणि जिथे राजा आहे तिथे डॉट बॉल आहे आणि यस सक्सेसफुली डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय सोहम. त्यानंतर याही लेग ब्रेक करण्याचा छोटासा केला गेलेला प्रयत्न होता. एक चिकी रन इथे घेताना पाहायला मिळतोय. खातं इथे ओपन केलं गेलंय त्या अरबाजच्या माध्यमातून. प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय यशस्वी ठरेल की बनवला जाईल हेही तेवढं महत्वाचं आहे. सोहम क्लीन बॉल, वेगवान फेकला गेलेला चेंडू भन्नाट गतीने सन्नांना डगआउटचा रस्ता दाखवणारा हा बॉल इथे ठरलाय. मती यष्टी उद्ध्वस्त केली गेले, डिस्ट्रॉय केली गेले आणि बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय दिमागदार पद्धतीने गोलंदाजी करताना सोहम पाहायला मिळतोय. हम मैं तो क्या कम है, मैदान के बीच में सोहम है. शानदार गोलंदाजी सोहमची. न्यू बॅटर या भी स्ट्रायकिंग एंडला इब्राहिम. यस, याही वेळी ब्लॉक होलला टार्गेट करणार डिलिव्हरी पाहायला मिळाले. पहिला बॉल भन्नाट गतीने परफेक्ट यॉर्क बॅक टू बॅक, त्यानंतर सलग 3 चेंडू परफेक्ट यॉर्क लाईनला मार्क करताना पाहायला मिळाले आणि अतिशय लाजवाब सलग दुसऱ्या सामन्यामध्ये करताना सोहम 1 रन खर्च केली, 1 विकेट प्राप्त केली आणि सलग दुसऱ्या मुकाबल्यामध्ये ही दर्जेदार गोलंदाजी पेश करताना सोहम पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्कमध्ये सेवेंद्र येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा राईट हँड राऊंड द विकेट समोर अरबाज. सेवेंद्रचा पहिला बॉल अरबाजसाठी. या बी लेग ब्रेक केला गेलेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह पंच होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल फील्ड केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. प्रयत्न आहेत अरबाजचे, परंतु मिस टाइम शॉट पाहायला मिळत आहेत. हो, लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, परंतु यष्टीरक्षकाने इथे मात्र कमाल केले. काय बॉल फील्ड केलाय, त्यामुळे वाईट स्वरूपात 1च रन इथे मिळते. स्टिक पासून दूरवरती राहतोय, सीमारेषेच्या दरम्यान तो पाहायला मिळतोय, परंतु चांगलं यष्टीरक्षक त्याने इथे पेश केलंय. सेवेंद्र पुढील चेंडू घेऊन, हो यावी ऑफ स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. टप्पा चुकतोय. एका वेगळ्याच ऍक्शन मध्ये मनगडाचा वापर करून गोलंदाजी करण्याचा सेवेंद्रचा चाललेला प्रयत्न, परंतु लाईन लेंथ मध्ये थोडासा खराबी इथे पाहायला मिळाले. कधी लेग स्टिकच्या बाहेर तर कधी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर फेकताना पाहायला मिळाला तो सेवेंद्र. लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट, स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. ऑन साइडला खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. पहिले 2 चेंडू जरूर खराब फेकले, परंतु तिसऱ्या चेंडू मध्ये कमबॅक करून देताना पाहायला मिळाला तो सेवेंद्र. क्लीन बॉल, आणखीन एक मोहरा इथे गमावला गेलाय. यस, पाहूया पंचांच्या निर्णयाकडे आहे लक्ष. पंचांवरती कोणताही परिणाम नाहीये. बोल्ड आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. जिगरबाज अरबाज या बी नाकाम ठरलाय. महत्वपूर्ण भूमिका तो इथे बजावू शकला नाही, कारण अफलातून गोलंदाजी शेर 11 राजापूर संघाच्या माध्यमातून बॉलिंग स्क्वॉड बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय प्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळालाय. सोहमने दाखवलेला दम आणि त्यानंतर सेवेंद्रने केलेला सेव्ह रन, कारण अरबाज सारखा महत्वाचा बाहुबली फलंदाज या डगआउटच्या दिशेने परतलाय.
लाजवाब अशी गोलंदाजी. सेमेंद्र मुबशीर आणि व्हाईट बॉल 1+1. ऑल मिरकरवाडा एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत येऊ द्या. आपल्याला पहिल्या मॅचच्या वेळी सूचना दिली गेली होती, अन्यथा पेनल्टी लगावली जाईल. यानंतर सर्व संघाची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू. हो लो फुल टॉस बॅट चेंज. यष्टिरक्षकाच्या खूप क्लोजली पास झालेला हा बॉल आहे. 1 रन इथे मिळते. यस शेवटचा चेंडू. हो यावेळी यष्टिरक्षकाने कमाल केले. बॉल फील्ड केलाय. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होत आहे. यावेळी दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 6 धावा. राजा किंग ऑफ राजापूर ड्राइव्ह केले. शानदार फटका. 4 धावा. इब्राहिमच्या बॅटमधनं धमाका. इब्बू आणि इब्बूच्या बॅटमधनं निघालेला शानदार चौकार. 4 धावा. धावसंख्या 10. कामगिरी केली दमदार. बॉलला दवडलं सीमारेषा पार. पाहायला मिळाले ते चौकार. 4 धावा. राजा नेक्स्ट बॉल फॉर इब्राहिम. यावी पंच शॉट आहे. फिल्डिंग लाजवाब. व्हॉलीबॉल मध्ये ज्या पद्धतीने काउंटर केला जातो त्या पद्धतीचा काउंटर इथे केला गेलाय. बॉल सेव्ह केला गेलाय. धावा सेव्ह केल्या गेल्यात. 1 रन इथे मिळते. एक चांगली कॉलिंग कॉम्बिनेशन, परंतु स्ट्रायकिंग एंडला हो बॅट चेंज आहे. परंतु यावी स्टंप आउट झालेला पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट इथे गमावली गेले. यानंतर होणारा सामना JMS स्मिथ फायटर्स विरुद्ध युवा फ्रेंड्स तेयाई. JMS स्मिथ फायटर्स विरुद्ध युवा फ्रेंड्स तेयाई. दोन्ही संघाचे संघ नायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. आणि याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती समीरजी नवाळे साहेब यांची. कारण राजापूरचे जे संघ इथे दाखल झाले त्या खेळाडूंसोबत त्यांची प्रमुख उपस्थिती आणि संपूर्ण खेळाडू ज्यावेळी जिथे जिथे स्पर्धेला येतात त्यावेळी सन्माननीय समीरजी नवाळे साहेब यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहते. आणि केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 2026च्या या पर्वामध्ये समीरजी नवाळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला इथे लाभले. मी सन्माननीय अनास भाई यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते समीरजी नवाळे यांचं इथे स्वागत करावं आणि त्यांना इथे धन्यवाद व्यक्त करावेत. यस इथे आपण मंचावरती सन्मान करतोय सन्माननीय समीरजी नवाळे साहेब यांचा. समीरजी नवाळे साहेब आपण आपला सन्मान इथे स्वीकारावा अशी मी आपल्यास विनंती करेन. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत सन्माननीय निनाद शिरशेकर साहेब
आपणासही मी विनंती करतो आपण मंचावरती येऊन आपला सन्मान इथे स्वीकारावा, कारण आपल्यासारखी क्रिकेट रसिक आणि मैत्रीला जागणारी माणसं आमच्यासोबत जोडली गेले, त्यामुळे भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी KB स्टार चॅम्पियन ट्रॉफी आम्ही यशस्वीपणे संपन्न करू शकलो आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे तुमचं स्वागत करणं, तुमचा सन्मान करणं हे KB स्टारचं परम धर्म आहे आणि तोच आम्ही इथे पार पाडतोय. आपलंही या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय शिरसेकर साहेब, फुजेलबाई टॉस करून घ्यायचं आहे. सन्माननीय समीरजी नवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस होईल. JMS स्मिथ फायटर्स विरुद्ध युवा फ्रेंड्स, ते दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉससाठी या. समीरजी नवाळे साहेब, आपण टॉस करून घ्यायचं आहे, आपल्याला विनंती राहते. ओ यावी गफलत झाली. बॉल फील्ड गडाला समर्थ ठरलाय. एक रन इथे मिळेल. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तो हसन मिया. निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला मिळते 14. 15 धावांचं लक्ष ठेवलं गेले सेर 11 राजापूर संघासमोर. पाहूया कशा पद्धतीने या 14 धावा डिफेंड करण्यात यशस्वी ठरतोय का मिरकरवाडा संघ. मायक्रोफोनवरती इथे बदल होईल आणि आपल्यासोबत जोडला जाईल सरदारबाई शेख. याचबरोबर या क्रीडानगरीमध्ये युट्यूबर्स राहिलभाई सोलकर यांचं इथे शुभ आगमन झालेलं पाहायला मिळते आणि त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. या स्पर्धेची रंगत आणि संगत वाढवण्यामध्ये राहिलभाई सोलकर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आणि त्यांची उपस्थिती या KB स्टारच्या कालच्या रजनीमध्येही आम्ही पाहिली आणि आजच्या रजनीमध्येही त्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर त्यांना एक नम्र विनंतीही राहील, आपल्या मधुर आवाजामध्ये आम्हाला एका सामन्याचं समालोचनही ऐकायचं आहे. त्यामुळे आपण आपला सन्मान स्वीकार आणि त्यानंतर एका मॅचचा आपण रंगत वाढवण्याची आपण किमया करायची आहे. आणि मे बी या सामन्याला जर आमच्यासोबत जोडले गेले तर आणखीन चांगली गोष्ट होईल, कारण दोन्ही संघ आपल्या नजरेसमोरचे संघ आहेत. राहिलभाई सोलकर यांचा आपण इथे सन्मान करतोय. यूट्यूबर्स आहेत, खूप चांगले फॉलोवर्स या व्यक्तीच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात आणि एक सर्वोत्कृष्ट समालोचक म्हणूनही त्याने एक वेगळं स्थान आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण केले. असं सन्माननीय राहिलभाई सोलकर यांचा सन्मान होते. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत युट्यूबर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक राहिलभाई सोलकर यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग मार्कवरती अरसलान, राईट हँड राऊंड द विकेट, समोर राजासूर. यस, यावी पॉवर पंच आहे. गवरच्या डोक्यावरून दवडलाय बॉल सीमारेषा पार. नवीन बॅटची करतोय ते कमाल. राजा किंग ऑफ राजापूर पहिल्याच बॉलमध्ये धमाका, 4 धावा. पुढील चेंडू परफेक्ट यॉर्क आहे. यावी स्ट्रेट खेळ आहे. बिडॉनच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. येतो इथे डॉट बॉल. यस, मायक्रोफोनवरती इथे बदल होईल. आपल्यासोबत जोडले जात आहेत कातळी, जैतापूर आणि त्याचबरोबर राजापूरमधील विविध स्पर्धा, रत्नागिरी जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या आवाजाने आणि आपल्या समालोचनाने गाजवल्या आहेत असे यूट्यूबर्स राहिल सोलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील सामन्याचं समालोचन करावं. हेलो, थैंक यू राजा सर. शहर 11 राजापुर और ऑल मिरकरवाड़ा. नेक्स्ट से बाहर ये गेंद, वाइट बॉल अंपायर का इशारा, वाइट +1, 2 रन मिलेंगे. इस 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा. रन संख्या पहुंचती हुई 8 रनों पर. KB स्टार चैंपियन ट्रॉफी सीजन 3 सबसे बड़ी क्रिकेट टूर्नामेंट. राजा हेलीकॉप्टर शॉट खेला है. मिड ऑन में खिलाड़ी मूसा है और मूसा है तो मुमकिन है. अच्छी फील्डिंग की है. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. रन संख्या वही के वही 8 पर रुकी हुई. 4 ओवर के मुकाबले प्रति ओवर 5 गेंदे हो गए. ऐसा कुछ समीकरण, ऐसी कुछ रणनीति. ये क्रिकेट टूर्नामेंट तारे सितारे यहाँ पर खेलते हुए नजर आ रहे हैं और बड़े कमेंट्री पैनल में यहाँ पर सरदार शेख सर, राजा देसाई सर, इनके साथ में कमेंट्री करने का मौका. ऑन साइड में खेला, कलाइयों का उपयोग किया. बॉटम हैंड का डी जोन में गेंद गई, 1 रन. इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा 9 रन. हर्षद और राजा, शहर 11 राजा राजापुर से खेलते हुए नजर आते हुए. अच्छी फील्डिंग की. अरबाज होड़ेकर गेंदबाजी करते हुए राइट अप राउंड विकेट. ये अगली गेंद हर्षद
लो फुल टॉस ये गेंद थी, अपने फॉलो थ्रो में फील्ड किया, अच्छा बैकअप किया समाक ने, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, 2 गेंदें अभी भी शेष। कदमों का प्रयोग किया, ऑन साइड में खेला है, 1 रन मिलेगा। इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा 10 रन, 10 बन चुके हैं। आखिरी ये गेंद है, दो ओवर के खेल के बाद टीम का स्कोर है 11 रन, 11 बन चुके। हसन मियां, मजगांवकर हसन गेंदबाजी करने के लिए आए हैं, 1 रन मिलेगा, 12 बन चुके हैं। अगली गेंद फुल टॉस, ऑन साइड में खेला, अच्छी फील्डिंग हुई है। हसन अभी भी 3 की आवश्यकता है। हसन काफी क्रिकेट खेला इन्होंने, लेफ्ट आर्म राउंड विकेट, लेग स्टंप से बाहर ये गेंद, अरबाज व्हाइट बॉल, अंपायर का इशारा, एक अनोखी अंपायरिंग देखने के लिए मिलती हुई, एक अलग अंदाज में अंपायरिंग देखने के लिए मिलती हुई। इस वाइट के साथ टीम का स्कोर 13 रन, 2 की अभी भी आवश्यकता है, 13 बन चुके, 15 का लक्ष्य है। कदमों का प्रयोग किया और अपने अंदाज में फिनिश किया, गेंद बाउंड्री लाइन बाहर। अब की बार राजा का वार, गेंद सीमा पार, चौकार, और ये मैच को जीता है शहर 11 राजापुर ने। वेल प्लेड। इस मैच का मैन ऑफ द मैच का खिताब जाता है प्रथमेश सुद उर्फ राजा। मैन ऑफ द मैच फाइट स्पोर्ट्स की तरफ से एक टी शर्ट,